तर आज आपल्याला सकाळी करावं लागली तयारी, कारण आज आपल्याला जायचे होते CETचा पेपर द्यायला. म्हणून चला आपण आपली बॅग पकडूया आणि इथून निघूया. पण आता मी पैदल निघालोच होतो, की मला आठवण येते, की माझ्या खिशामध्ये तर एक बदाम ठेवलाय. पण आपल्याला कोण्या महापुरुषांना सांगले होते, की बदाम खाल्ल्याने दिमाग वाढते, म्हणून आपण पण बदामले खाऊन टाकलो. तर समोर जाताना मला एक दीवार दिसली, तिथे बिलकुल खतरनाकपैकी बहुत सारे चित्र बनवले होते. तर त्या चित्रालेच मी पाहता बिलकुल समोरच जात होतो. पहा बरं यार, हिडन टॅलेंट कमी आहे लोकांच्या अंदर. तर आता आपल्याला भेटली ऑटो आणि आता आपण चाललो एक्झाम सेंटरला, कारण एक्झाम द्यायला लवकर जायचं होतं. तर फायनली यार आता आपण पोहोचलो पेपर द्यायला, जो की होता आपला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज गोंदिया. तर चला यार, आता मला पेपर द्यायला जावं लागेल. 2 hours later. तर यार पेपर तर पुढं फाडून ठेवलून, पण आता मार्क किती भेटतात तो आपण सांगू नाही शकतो. तर चला यार, आपल्याला रेल्वे स्टेशनला लवकर जावं लागेल, म्हणून आपण कॉलेजमधून निघतो. तर इतक्यात रस्त्यामध्ये जाता यार काफी बिलकुल खतरनाकवाली धूप लागत होती. मतलब का ऊन लागत होती यार, दिमाग खराब होऊन गेला होता पुरा. तर बहुत वेळ चालल्याच्या बाद फायनली मी रेल्वे स्टेशन पोहोचून गेलो, कारण आपल्याला जायचं होता गावी आणि आपल्याला टाईम पण बहुत होता. तर चला मित्रांनो, भेटूया असेच काही समोरच्या ब्लॉगमध्ये.